नमस्कार मैत्रिणींनो, @आरतीज किचन 27 चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बिर्याणीसाठी किंवा भाजीसाठी तुम्ही बरिस्ता बनवत असाल तर तुम्हाला माहिती असेल त्याला भरपूर वेळ जातो. तर मी 2 एकदम सोप्या ट्रिक्स सांगणार आहे. त्याच्यासाठी वेळ आणि तेल दोन्ही कमी लागतं. इथे भरपूर सारा मी कांदा चिरून घेतलेला आहे. त्याचे 2 भाग केलेत. तर आता एका भागामध्ये काय केलं, एका प्लेटमध्ये कांदा मायक्रोवेव्हला लावून घेतलेला आहे. साधारण तो 10 मिनटं अगोदर लावून घ्यायचा आहे हाय पॉवरला. त्याचबरोबर दुसऱ्या ठिकाणी मी इथं एअर फ्रायरलासुद्धा कांदा लावून घेतला आहे. तोसुद्धा 200 डिग्रीला 10 मिनटासाठी लावून घ्या. असा पसरवून ठेवा. तुम्ही दुसरं काही भांडं तरी ठेवलं तरीही चालेल. ठीक आहे. तर आता आपण ह्या कांद्याला चेक करून पाहायचे की कुठला कांदा जास्त कुरकुरीत झाला आहे. आता बघा मायक्रोवेव्हमधला कांदा असा ओलसर होतो. आपण त्याला पुन्हा 5 मिनटं लावून घेऊया. आता एअर फ्रायरमधला पहा, तो बऱ्यापैकी म्हणजे बऱ्याच अंशी त्याच्यातलं पाणी कमी झालेलं आहे. पण मी पुन्हा 5 मिनटं लावून पाहते, म्हणजे दोन्ही कांदे 15-15 मिनटं आपण त्याच्यात शिजवून घेतल्यासारखं आहे. पाहू शकता दोन्ही कांद्यांचं टेक्स्चर कसं आहे. आता काय होतं, याच्यामुळं पाण्याचा अंश या कांद्यातला कमी होतो. आता बरिस्ता करताना ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की तेल कडकडीत तापलेलं पाहिजे. आता पहा, मी त्यातला कांदा टाकलेला आहे तळायला. खूप कमी वेळामध्ये कांदा लगेच तळून होतो. म्हणजे फक्त 1 मिनटात कांदा माझा असा काळसर होऊन जातो. म्हणून कडकडीत तेलामध्ये हा कांदा फक्त मिनिटभर तळायचा आहे. जास्त जर तळला तर तो कडू होतो, काळा होतो, करपतो. पण ही गोष्ट लक्षात ठेवा, मायक्रोवेव्हमधनं किंवा एअर फ्रायरमधनं जर तुम्ही कांदा केला तर पाण्याचा अंश कमी होऊन जातो आणि लगेच आपलं हे कांदा तळण्याचं काम होऊन जातं. तर आता असा हा कांदा तळून झाला, त्याला असा पांगवून ठेवायचा, पूर्ण थंड करायचा आणि मग तुम्ही एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवा. फ्रीजमध्ये हा कांदा 15 दिवस ते माझ्याकडे जवळजवळ महिनाभर हा कांदा राहिला होता. बिलकुल खराब झाला नव्हता. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? तुम्ही पटकन वाटण्यासाठी किंवा मासवडीसाठी सुद्धा यूज करू शकता आणि बिर्याणीसाठी तर त्याचा नक्की वापर होईल. ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली, आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.